नमस्कार मंडळी. तर काल आम्ही गेलेलो होतो लग्नाला, म्हणजे मावळतीर आहेत ते माझे, त्यांचं लग्न होतं. तर लग्नासाठी काल आम्ही गेलेलो होतो, पण असं काही पुढं घडेल असं वाटलं नव्हतं, कारण इतक्या लांब आणि पहिल्यांदाच मी गेलेले होते, कधी गेलेले नव्हते आणि लग्नाच्या निमित्तानंच गेले होते. तर काय घडलं ते मी पुढे तुम्हाला सांगते. तर असं काही घडेल रस्त्यामध्ये असं खरंच वाटलं नव्हतं, कारण नामस्मरण स्वामींचं चालू होतं. तर इतकं असं भयानक की थोडक्यात आम्ही बचावलो, कारण स्वामींचं मनामध्ये नामस्मरण वगैरे चालू होतं आणि असं पुढं काही घडेल असं वाटलं नव्हतं आणि पहिल्यांदा निघालो होतं. असं काहीतरी घडतं तर जाणून बुजून तर काही कुठल्या गोष्टी होत नसतात, अचानकपणेच घडलेल्या होत्या. तर असं काही होईल खरंच मनापासून वाटलं नव्हतं आणि जे वाटून येत तेच घडलं. तर आम्ही इथून आम्हाला जायला आधीच उशीर झालेला होता. तर आहोंचं चाललं होतं आवर वगैरे पटपट मनुष्यानं, कारण संध्याकाळचंच लग्न होतं. बऱ्यापैकी काल सगळी लग्नाची वगैरे सगळी तारीख होती, जिकडे तिकडे लग्नच होती. रस्त्यानं तर भरपूर गाड्या वगैरे होत्या, लग्न वगैरे होती. तर असा काही अपघात वगैरे होईल असं काही वाटलं नव्हतं. तर गाड्या भरपूर होत्या आणि आम्हाला जायला आधीच उशीर झाला होता. 11 वाजता बाहेर निघायचं असं आम्ही ठरवलं होतं. तर आम्हाला तरी 1 वाजला इथून घरातूनच निघण्यासाठी. तर आम्ही गेलेलो होतो कुठे सांगते तुम्हाला, तर आरगला गेलो होतो. आरगला आहोंची मावशी आहे आणि तिकडे लग्न होतं. आणि लग्न मग जर म्हणायला गेलं तर यादीवर शादीच होतं. पूजा वगैरे त्यांनी मोठी घालणार होती. लग्न यादीवर शादी केलेलं होतं, त्यामुळे थोडकीच माणसं वगैरे सांगितलेली होती लग्नाला. तर त्याचाही व्हिडिओ मी आता अपलोड करणार आहे आपल्या चॅनलवरती, तर तुम्ही जाऊन नक्की तोही बघा. तर काय प्रसंग घडला हे पण सांगते. तर आम्हाला उशीर झाला होता, 1 वाजला होता जायला वगैरे. तर 1 वाजता आम्ही निघालो आणि सगळे म्हणजे इथून निम्म्यापर्यंत अगदी आरग आणि म्हणजे बेडक झाल्यानंतर आरगमध्ये त्यांची आहोंची मावशी आहे. आणि थोडक्यासाठीच असं काय तर झालं की बेडगमध्ये काय झालं, रस्त्याचं काम चालू होतं. बेडग झाल्यानंतर आरग लागतं, त्यामुळं बेडग आरग हे जे हायवे रस्ता आहे तो तयार, म्हणजे बेडगचा जो रस्ता आहे तो हे व्हायला लागला आहे, तयार करायला लागल्यात, म्हणजे मोठा करायला लागले ते. आणि आम्ही इथून तर गेलो व्यवस्थित, आणि इथून गेल्यानंतर की आम्ही निम्म्यापर्यंत अगदी आरग थोडंसंच राहिलं होतं, तोपर्यंत अशी काही घटना घडली आयुष्यात असं वाटलं नव्हतं, विचारही केलं नव्हतं. एक तर पहिल्यांदा गेला, अक्षरशः इतका चांगला मूड होता, तो मूडच गेला. तर खरंच सांगते, असं प्रसंग कोणाच्या बाबतीत घडू नयेत आणि तेच आमच्या बाबतीत घडलं आणि थोडक्यात आम्ही बचावलो. तर काय झालं सांगते आता. तर तुमचं जास्त न वेळ घेता, तर असं घडलं की आमची गाडी नीटच चाललेली होती. आम्हाला माहीत होतं की तिकडे एक ते काका होते. तर ते एका ताईंना म्हणजे गाडीवर, म्हणजे वयस्करच होत्या मावशी, ताई पण म्हणते ते मावशीच होत्या, आणि ते काका होते. आणि अगदी मोठी बुलट पिशव्या अगदी भरपूर आंब्याच्या वगैरे अशा अडकवलेल्या होत्या. आणि पुढून गाडी येते म्हणल्या, त्यांनी बघायला हवं होतं ना. तर त्यांनी काय केलं, ते बघितलं नाही. काय केलं, ते त्यांचे बुलट वरती नेण्याचे. आता कसं असतात, एखाद्या रस्त्याला कसं असतं, ॲटेज रस्ते असतात. एखादा रस्ता असतो तो शॉर्टमध्ये असतो, असे ॲटेज रस्ते असतात. त्यामुळं कसं होतं, इकडं पण डावीकडे उजवीकडे बघूनच जावं लागतं का नाही सांगा बघू. तर असंच काहीसं घडलं. आम्ही तर नीट चाललेलो होतो एका साईडने वगैरे असं व्यवस्थित बघून, पण त्यांचं लक्ष नव्हतं. बघितलं पण केलं नीटच, पुढनं गाडी येते म्हटल्यानंतर आपण थांबायचं ना 2 मिनटं. तर तसं नाही आहे, त्यांनी काय केली, डायरेक्ट आमची गाडी जाते तरी आम्ही हळू घेतली, त्यांनी डायरेक्ट बुलट अशी चढ होता असा, म्हणजे मुरुम वगैरे टाकलेला, त्या चढावरून डायरेक्टच अशी गाठली. थोडक्यात ते धडकून शिना आम्हाला पाडत होते, पण आम्ही त्यांना धडकू नये म्हणून आम्ही एका साईडने घेतली गाडी, आणि साईडली घेतल्यानंतर आम्ही नीटच पुढे गेलो आणि ते काका थाडकीना पडले ते बुलेटवरनं. आणि ते आम्हालाच म्हणायला लागले की तुम्ही बघून गाडी चालवली नाही वगैरे असं काही. तर आहोनी आणि ते पुढून ज्या येणाऱ्या 2 गाड्या होत्या, त्यांनी सांगितलं की चूक त्या बुलेटवाल्या काकांची. त्यांना म्हटले की तुमची चूक आहे, ते जे आहेत ते व्यवस्थितच येत होते, पण तुम्ही बुलेटवरती चढावरती नेण्यासाठी घाई करत होता, त्यामुळे तुम्ही पडलाय. चूक त्यांची काही नाही, त्यांचा काही दोष नाही, सगळा दोष तुमचा आहे. तुम्ही बघून उजवीकडे डावीकडे बघून गाडीवरती चढायला घ्यायला हवी होती. तुम्ही तसं काही न घेता तुम्ही डायरेक्ट गाडी घेतली. त्यांनी तरी एका साईडला गाडी घेऊन पुढे गेले तर तुम्हीच पडला. त्यामुळे तुम्ही त्यांच्यावर ढकलू नका आणि तुम्ही त्यांना काही म्हणू नका. असा काही प्रसंग घडला. खरंच स्वामींचीच कृपा. जीवावर आमच्याच बेतलं होतं, पण थोडक्यात बचावलं.
असं काहीसं घडलं आणि कोणाच्याच आयुष्यात असे काही प्रसंग घडून अक्षरशः मला लांबचा प्रवास करायचं म्हटलं ना तर खूप भीती वाटते गाडीवरून. तर कारण इतके वाहनं फास्ट, आपण व्यवस्थित चाललो पण पुढची येणारी व्यक्ती कशी चालवते गाडी किंवा कशी येते हे आपल्याला माहीत नसतं. असाच काहीचा प्रसंग आमच्या बाबतीतही घडला आणि तेव्हापासून माझा मूड पूर्णपणे गेला. इतका आनंदाने गेले होते लग्नासाठी, एकतर पहिल्यांदा गेले होते, डोक्यामध्ये तेच विचार यायला लागले. त्यामुळे आम्ही येताना पण शिस्तीमध्येच आलो आणि जाताना पण शिस्तीतच गेलो होतो. पण असं काहीसं घडलं ना तर ते डोक्यातनं जात नाहीत लवकर घटना. तर तुम्ही वाहन वगैरे चालवता, काही दादा वगैरे असतात, ताईंना वगैरे घेऊन जात असतात, तर खरंच खूप शिस्तीत आणि व्यवस्थित गाडी चालवणं खूप गरजेचं आहे बाहेर पडल्यानंतर. कारण अपघाताचं जे प्रमाण आहे ना तर खूप वाढलेलं आहे. लहान मुलं आहेत, पुढं बघत नाहीत, काय नाहीत. पुढचे येणारे जे व्यक्ती असतात ना ते कशी गाडी चालवते आपल्याला माहीत नसते. सर्वस्व दोष जो असतो तो एका हाताने कधी टाळी वाजत नाही, त्यांचाही तितकाच असतो. पण ते कसं करतात, सगळे जे दोष असतात ते आपल्यावरती ढकलून मोकळे होतात. तर असंच काहीसं आमच्या बाबतीत पण घडलं काल. पण असं स्वामींची आमच्यावरती कृपा होती, स्वामींचा आशीर्वाद होता, स्वामी आमच्या पाठीशी होते. त्यामुळं जीवावर होतं ते थोडक्यात बचावलं गाडीवरती. असंच काहीसं घडलं. कारण खरंच अक्षरशः तो बघण्यासारखं असं होता. अगदी काळजामध्ये असं धस्स झालं माझ्या, तर काळजामधली अशी म्हणजे छातीत धडधड धडधड होत होतं. भीतीच जाईना इतकी मी घाबरले होते जाम, की अक्षरशः मुरुम होता साईडला. मुरुम साईडला असल्यामुळे मला वाटलं की मुरुमात पडल्यामुळे त्यांना डोक्याला वगैरे काही इजा झाली का काय, आता काय असं वाटलं. तर खरंच काय नाही, थोडक्यात बचते पण अलगतच पडल्या आणि लगेच मावशी त्या उठून आम्ही लगेच पडल्याला मागं बघून लगेच आम्ही आमची गाडी थांबवली आणि लगेचच पळत पळत मागं आलो. आणि मागं आल्यानंतर आम्ही त्यांना त्या आतावर उठल्याच होत्या आणि ते काका पण उठलं होतं. मग त्यांचे आंबे वगैरे पडले होते ते आम्ही गोळा केले. मी आहोंनी त्यांची गाडी उचलायला लागायला मदत केली. दोघांनाही काही इजा पोचली नव्हती, स्वामींचीच कृपा, लागलं वगैरे काही नव्हतं. तरी पण ते आम्हालाच बोलले. एखादं जर असं काही झालं असतं ना तरी आम्ही धडकलं वगैरे काही सुटकान नव्हतं. फक्त काय झालं, आम्ही एका साईडने गेलो आणि ते वर चढा थचकीनं गाडी घेऊन ते पडले आणि आमच्यावर त्यांनी हे केलं. पण एकाचं जर दुसरं कोणी असतं तर गाडी धडकवली असते ती असते. आणि पब्लिकच्या वेळेला माणसं जेव्हा गोळा होतात त्यावेळेला ती अशी थांबत नाहीत, लोक लगेच पळत जातात. आता आम्ही जेव्हा त्यांची गाडी उचलताना लगेच माणसं चार आली. पण त्यांनी पण बघितलं होतं, त्यांनी चूक जी होती ती त्यांचीच सांगितली. त्या बुलेटवाल्या काकांची आमची काही चूक नव्हती म्हणून सांगितली. ते शिस्तीत होते पण तुम्ही बघायला हवं होतं असं त्यांना म्हटले. पण एखादा पळून गेला असता, पण आम्ही तसं न करता ते पडल्या लगेच पळत आलो, त्यांची मदत केली आणि त्यांनी आमच्यावरच की तुमच्यामुळं आम्ही असं पडलो असं तसं म्हणायला लागले. त्यामुळं कसं असते, आधी डावीकडे उजवीकडे बघूनच, कारण 3 ॲटॅच किंवा 4 ॲटॅच असे रस्ते असतात. त्यामुळे खूप सावधगिरीनं गाडी चालवा, एवढंच मला सांगायचं होतं. आणि अशी काहीशी घटना आमच्या बाबतीत काल घडली. त्यामुळे तुम्ही सर्वांनी काळजी घ्या. धन्यवाद.